इकडे. आपल्या विरोधात RJ नोंदवणारा तो शंकर, त्याचं गठोडं गावच्या बाहेर बांधलं असतं तर काय बिघडलं असतं वय? पण काय, एक लक्षात ठेवा, आपण जे काम करतो ना ते आपल्या ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये असं करायचं असतं, समजलं? अहो पप्पा, नख लागतंय, हात काढा. तेच लावणार आहात तुम्ही एक दिवस आमच्या आमदार केला. ओ पप्पा. काय भाऊसाहेब, दादासाहेब, जरा दमानं घ्या. ते आय विटनेस पोरग कुठे आहे हे आम्हाला आधी कळू दे. मिलिंद, ते पोरग सुटलं, मीडियात गेलं तर आपल्याला किती भारी पडेल कळतं का तुम्हाला? दादासाहेब, आमचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना? अहो जागेवरच धागेदोरे कट करतो ना आपण, काही खाना खुणा मागत ठेवत नाही. त्या पोराचा बंदोबस्त कधीच केलाय. ते पोरग एकटं नव्हतं, त्याची बहीण त्याच्याबरोबर होती असं तू म्हणालास ना? असा ढसाळ व्यवहार असतो तुमचा. असे अजून एक दोन आय विटनेस निघाले ना तर तुमच्याबरोबर आमासनी बी पोचवाल तुम्ही. ओ पप्पा, आम्ही पण पाटीलच आहोत. मग दाखवा की. करून दाखवले की. मग काय केलं? केलंय. एक गाव 2 तुकडे केलेत आम्ही. म्हणजे काय केलं? दादासाहेब, ती पोरगी घाबरून पळाली आणि दरीत पडली. येवाना गिदाडा गिरट्या घालायला लागले असतील तिच्यावर. गिरट्या तिच्यावर नाही, तुमच्यावर घालताय. दरीत पडली तरी जितकी आहे ती. आळूबाईनं वाचवलं तिला, आळूबाईनं वाचवलं तिला, आळूबाईनं वाचवलं तिला, आळूबाईनं वाचवलं तिला. आई, सुशीला, अगं खोलीतनं बाहेर येत नाहीस तू. काय झालं सांग मला. कवड्यांची माळ वाढवली. कवड्याची माळ वाढवली, कवड्या मोकळ्या झाल्या. चांगलं लक्षण आहे ग हे. आपल्याला बी बांधून ठेवलं होतं, पण आता साखळदंडक तुटतील, कोडी सुटतील. सुशीला, आपली काळूमाय आली. काळूबाई आली, काळूबाई आली. मला न्याय द्यायला माझी काळूबाई आली आहे. घरातल्या पापी लोकांना धडा शिकवायला आली आहे ती. पापी? कोणाला पापी म्हणतेस ग सुशीला? तोंड सांभाळून बोलायचं. खाल्ल्या मिठाला तरी जागावं माणसं. असं मी जे खाते ना ते माझ्या नवऱ्याच्या पुण्याईचं, या घरातल्या पापाच्या कमाईचं नाही. वय झालंय माझं, मुलं जुमानीशी झाली, पण म्हणून चूक काय आणि बरोबर काय हे कळायचं थांबलं नाही. पण मला हे कळत नाही की मला जे कळतंय ते तुला का कळत नाही. त्यात काय कळायचं? समद्या घराचा कारभार चोख ठेवलाय मी. कोणाला काय बी कमी पडू देत नाही. घरच्या लक्ष्मीचं एवढंच काम असतं का ग? घराचा कारभार चोख ठेवणं? पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून येतो आणि पैसा आणणारा भल्या मार्गाने चालतो की रस्ता भरकटून चुकीचा वागतो हे बघायचं कुणाचं काम ग? कर्त्या पुरुषाच्या जोडीदारणीचंच ना. ती
खंबीर असेल ना हे तर बघा आई, मुळातच ते काही चुकीचं वागतायत असं मला वाटत नाही. ते जे करतात त्यात त्यांना साथ देणं हे माझं काम आहे आणि ते मी इमानदारीत करते. अगं शालिनी, आई, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही तुमच्या मुलाला बोला, मला नव्हे. तुमचा अधिकार येतो आई म्हणून, पण घरातल्या धाकट्यांनी घरातल्या कर्त्याविषयी जर का वाकडं शब्द काढलं ना तर सहन करणार नाही मी, सांगून ठेवते. करते हे कसले करते? महिषासुरा भेदू माया सगळ्या जळसाची कुळ्या केसाची काजळ बुक्क्याची चुटी. माधवा, ही आहे ती, ही पोरगी आहे ती. माधव फक्त, बाकी कुणी नाही. नाही नाही, हे कसं शक्य आहे? सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. हीच ती पोरगी जिनं ते त्रिशूळ. आज तुला मी आधीपासून सावध केला होता. ती गावची येस ओलांडून आतमध्ये आलीये. हुडकायला वेळ लागणार नाही. तीच भरपूर ती आमच्या जीवावर उठते वाय. ही पोरगी दिसती तेवढी साधी नाही. गुरुजी, तुम्हीच आम्हाला वाचवा. मी बघतो आता तिने फक्त येस ओलांडली. तुम्ही फक्त तुमच्या खानदानाची काळजी घ्या. रजा घ्या. वय गुरुजी. रजा घ्या. ध्यानात येतंय माझ्या, काळूबाईनी ही पोरगी कुणासाठी पाठवली ध्यानात येतंय. माझ्या विनाशासाठी. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध.
आली लाख्या सुराची सावली. बोला. कुठे आहेस तू? जस्ट वाड्यावर पोचलोय. त्या आरटीआय वाल्याचं काय केलंस? दादासाहेबांनी ती केस आमच्यावर सोडली आणि आमच्यावर सोडली म्हणजे सोडली. पेढा भरवला, नारळ वाढवला, आता तुम्ही उडवा पेट. शेवटी पुन्हा तेच केलंस ना तू. तेव्हा अशाने एक दिवस खोट्यात येशील तू आणि घरच्यांनाही आणशील. आणि लक्षात ठेव, तेव्हा मी नसेन तुझ्यासोबत. अय मुंबईकर, तुमची मदत कोणाला हवी? आमचं आम्ही बघून घेऊ. आणि अडचणी सोडवण्यासाठी घरच्यांनी आमच्यावर भरोसा टाकला. तुम्ही फोन का केलाय तो विषय बोला आधी. एका मुलीला वाड्यावर पाठवतोय. तिची केस ऐकून घे आणि जमेल तशी मदत कर. समाजसेवा लय जमते की तुम्हाला. जे समजायचं ते समज. तिला वाड्यावर पाठवतोय, मदत कर. एक मिनिट. घरातून समाजसेवा करत नाही आम्ही. थोड्या वेळानं पोलीस स्टेशनला जाणार आहे, तिकडे पाठवून द्या. बरं, असं आहे का? ठीक आहे, तिला वाड्यावरच पाठवतो, पण दादासाहेबांकडे. धमकी देताय तुम्ही आम्हाला दादासाहेबांचं नाव घेऊन? हे बघ, तशीच अर्जन्सी होती म्हणून तुला फोन केला. मला वाद नकोय. तिला पाठवतो वाड्यावरच. ठेवतो. केलंय तुमचं काम. एक काम करा, इथून सरळ जा, कुणालाही पाटलांचा वाडा विचारा, तुम्हाला तिकडे सोडतील ते. वाड्यावर गेल्यावर मिलिंद पाटलांना भेटा, माझं नाव सांगा, तुमची मदत करतील ते. तुम्ही पण बरोबर आला असतात तर. सॉरी, जितकी मदत केली तेवढी पुरेशी आहे. कुणाच्याही फाटक्यात पाय नाही घालत मी उगाच. पण प्रत्येक वेळी तर तुम्हीच मदत केलीत ना, का? हॅलो. हां दादासाहेब, जमीन झाली आपल्या नावावर. 5 मिनिटात झालं डील. रक्ताचा एक थेंबही न सांडता. थँक्यू. हो, घरीच येतं. निघतो. बरं, ठेवतो. यार, ही पोरगी पिक्चर सोडत नाहीये. नाही, केली तेवढी मदत पुरे झाली. काही ठेका घेतला नाही. याच रस्त्याने गेली असेल. जाता जाता देऊन टाकतो.
ओ माय गॉड, थँक्यू सो मच. अशी कशी विसरले मी फोन. हे शेवटचं. तुमच्या मागेच वेळ चाललाय माझा. मला एक गोष्ट कळत नाहीये, स्वतःची काळजी घेता येत नाही तर घराबाहेर पडता कशाला तुम्ही लोक. मुंबईची मुलगी म्हणे, सांभाळा तो फोन आता. सॉरी, आता नाही देणार त्रास. कोणतंही काम अर्धवट सोडायची सवय नाहीये मला. आता माणुसकी दाखवलीच आहे तर अर्धवट दाखवून कशी चालेल. बसा. ओ माय गॉड, बाबांचा फोन. बाबा, तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये हो माझ्याकडे. सावकाश सावकाश. एकच सेकंड. काय झालं? आलो, थांब. अचानक असं कुसमटल्यासारखं का होतंय मला.